नमस्कार, आपण पाहताय 7 स्टार न्यूज आणि मी जयश्री शेलार। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक बातमी पाहूयात क्रीडा क्षेत्रातील। एखादा माणूस किती ध्येयवेडा असतो हे ग्रामीण भागात दिसून आलंय। जवळपास 16 वर्ष झालं ते कुस्ती प्रशिक्षणाचे विनामोबदले धडे देत आहेत आणि विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात हे पहिलंच महिला प्रशिक्षण केंद्र आहे। विविध अडचणीतून ते सध्या चालवत आहेत। तर चला पाहूयात अडचणीतील ही त्यांची सक्सेस स्टोरी। कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून चालत आलेला मर्दानी खेळ आहे। याला ऊर्जित अवस्था प्राप्त करण्यासाठी एक अवलिया पुढे आला आहे। गेल्या 16 वर्षापासून या अवलियानं विनामोबदला या मुलांना कुस्तीचे धडे दिले आहेत। आता त्यांनी गेल्या 1.5 वर्षापासून जवळपास 25 ते 30 मुली या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत। आपल्यासोबत ते मल्ल देखील आहेत आणि त्यांचे प्रशिक्षक देखील आहेत। बातचीत करूया त्यांच्याशी। सुरुवातीपासूनच खेळाची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो। वाळूज हायस्कूलच्या निमित्तानं मी ॲथलेटिक्स, कुस्ती, जुदो दोन्ही प्रकार घेत होतो। या गावात 1996ला आल्यापासून ही तालीम मोडखळीस आली होती आणि बंद अवस्थेत तालीम होती। त्यावेळेला मनात आलं, गावातल्या तरुण मुलं म्हणले, सर आपण गावातली तालीम चालू करूया। त्यावेळेला एक 20-25 मुलं होती। गावातून थोडीशी वर्गणी काढून डागडुजी करून तालीम चालू झाली। गेल्या 16 ते 18 वर्षापासून ही तालीम चालू आहे। मुलांच्या बाबतीत सुद्धा मुलं राज्य, विभाग, जिल्हा स्तरावर त्यांनी अनेक नावलौकिक मिळवला, पदकं मिळवलीत आणि गेल्या 1.5 वर्षापासून आमच्या तालमीतील एक महिला मल्ल प्रियंका दुबले हिच्या हट्टामुळे ही महिलांची तालीम चालू झाली आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागासारख्या ठिकाणी पालकांचा इतका प्रतिसाद मिळेल असं वाटत नव्हतं। सांगली जिल्ह्यातल्या जोंधळखिंडीसारख्या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी मुलीही जिद्दीनं इथं हजर राहतात। मी ह्या तालीममध्ये 1.5 वर्ष झालं प्रॅक्टिस करते। मी नॅशनल लेवलला सहभाग झाला। मुंबई येथे खाशाबा जाधव स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। माझ्या आईवडिलांना मुलगा नाही आहे, आम्ही तिघी बहिणी आहोत आणि त्यांनी मला या क्षेत्रात उतरवून असं दाखवून दिलं की मीच त्यांचा मुलगा आहे आणि मला त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे की तू हे करतेस ते चांगलंच करतेस, हेच ध्येय ठेव आणि जिद्दीनं पुढं चांगले मेडल्स मिळव, तुझं भविष्य तू घडव, आमच्यावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या तू पायावर उभी राहा। आणि आम्हाला प्रशिक्षक संजय अवघडे सर लाभले, ते आमची खूप आम्हाला छान मार्गदर्शन करतात। आम्हाला 1.5 वर्षात त्यांनी खूप छान घडवलं, आम्ही नॅशनलपर्यंत जाऊ असं खूप छान पद्धतीनं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलं आहे। आमचे कोच संजय अवघडे सर हे आम्हाला बिनामोबदला शिकवतात इथे आणि आम्हाला शिकवतात चांगलेच, पण आम्हाला इथे अडचणी खूप येतात, असं की तालीम करणे, पाऊस आला तर पावसात करता येत नाही आहे, मॅटची सोय नाही आहे, असं वेगवेगळ्या अडचणीमुळे आम्हाला जास्त प्रॅक्टिसमध्ये हे करता येत नाही आहे। आणि माझी परिस्थिती एवढी चांगली पण नाही की मी आणि तरीसुद्धा माझ्या वडिलांनी इथे मला घातलं, माझी इच्छा आहे म्हणून, आणि माझी अपेक्षा आहे की देशाच्या टीममध्ये मी खेळावं। आम्ही तालीम संघाच्या स्पर्धेत आम्ही सगळ्या मुलींनी सहभाग घेतला। त्यामध्ये मी वाळवा येथे स्पर्धेत भाग घेतल्यानंतर माझा पहिला नंबर बसला। नंतर मग मी स्टेटला गेली, नंतर राज्यामध्ये मला कांस्य पदक मिळालं। नंतर माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आपण जर 8 महिन्यात जर राज्याला कांस्य पदक मिळवू शकत असेल तर आपण जर वर्षात जर चांगलं प्रॅक्टिस केलं तर आपण राज्याला गोल्ड मेडल का मिळवू शकत नाही। प्रशिक्षक संजय अवघडे यांनी
सकाळी एवढा त्रास होत असतानाही घरात काही त्यांच्या अडचणी वगैरे असतील तर सकाळी ते आमच्यासाठी 5 ते 5 वाजता इथून आमचं प्रॅक्टिस घेतात. इथून ते घरी जातात, तिथनं ती शाळा करतात, तिथून येतात 5:30 वाजता, म्हणजे फास्टमध्ये आवरतात, घरातलं काहीही बघत नाहीत. तिथं आमचं प्रॅक्टिस घेतात 8 वाजेपर्यंत. तिथनं मुलांचं प्रॅक्टिस घरी जायला त्याला 10 वाजतात, झोपायला त्यांना 11:30 वाजता, तरी ते आमच्यासाठी एवढं करतात. मग आम्ही त्यांच्यासाठी का करू शकत नाही की राज्याला गोल्ड मिळू का शकत नाही? सरांची आमच्या फक्त एकच इच्छा आहे की यावर्षी राज्याला 10 गोल्ड मेडल मिळवायची. दंगल पिक्चर तर सगळ्यांनीच बघितला असेल. त्या गीता बबिताला जो त्रास झाला तोच माझ्या बाबतीत पण झाला. माझे केस कमरेच्या खाली लांब होते, पण काही जणांनी त्यांचा विरोध होता की एवढे मोठे केस कशाला कापलेस, काय गरज होती कुस्तीत जायचं. पण माझं ध्येय होतं की मला कुस्ती खेळायची होती आणि मला पुढं माझं एक ध्येय आहे म्हणून मी याच्यात सहभाग घेतला असं मी त्या लोकांना सांगितलं पण. आणि खरं तर माझ्या आईबाबांनी मला खरंच खूप सपोर्ट केला. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. सरांचं स्वप्न आहे आणि आमचं ध्येय आहे ते आम्ही नक्की पूर्ण करणार म्हणजे करणारच. 9वीत असताना ह्या तालमीत आली आणि इथं जिदोचं पण प्रॅक्टिस असतं, त्यामुळं मी जिदो पण केली. नाशिक येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत मी राज्याला गेली, तिथं माझा प्रथम क्रमांक बसला. इथं वसतिगृहाची सोय नसल्यामुळे मी विट्यावर येऊन जाऊन करतात. प्रगती मुलींची खूप छान आहे, पण काही अडचणीमुळे मुली प्रगतीसाठी म्हणजे मागं खेचल्या जातात असं आहे. मग एवढीच अपेक्षा आहे की प्रशासनाकडून की आम्हाला सर्व सुविधा भेटावी, कारण मुली इथं खूप म्हणजे कष्ट वगैरे करतात आणि सर पण बिना मोबदला इथं सगळ्या मुलींना फ्रीमध्ये शिकवतात. प्रशासनाचं मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे. आजपर्यंत अनेक म्हणजे अडचणीला सामोरे जातो आहे आम्ही. म्हणजे मुलींना रूम नाही, कपडे बदलायला बाथरूम नाही. अनेक प्रशासनाला आम्ही विनंती केल्या, पण आज त्या कुणीही आमची आत्तापर्यंत तरी दखल घेतली नाही. की म्हणून इथून पुढे तरी घेतील एवढी मी यावेळेला इच्छा व्यक्त करतो. विविध अडचणी असताना देखील पालक मुलींना अगदी विश्वासानं या केंद्रात पाठवताना दिसून येतात. माझ्या मुलीनं माझ्यापाशी इच्छा व्यक्त केली आणि मी तिची पूर्ण केली. तुला काय हवं ती करतो. माझी परिस्थिती एवढी बेताचीच आहे, कारण मी पेंटिंग व्यवसाय करतो आणि तो व्यवसाय करत करत कसा आहे, पैलवान गावच्या ठिकाणी म्हण आहे ना, पैलवान पाळणं म्हणजे तोंडचं काम नसतं. आणि सरांनी सुद्धा की आम्हाला एक रुपया त्यांनी कधी मागितला नाही. आत्तापर्यंत ते असे फ्रीमध्ये शिक्षण देतात आहे. अगोदर बी ते मुलांना शिकवत होते, ते बी त्यांनी फ्रीमध्ये शिक्षण दिलं. लोकांच्याकडून आम्हाला जर अशी मदत मिळाली, ही चांगली मॅट, जागा आणि चांगली जर जिम अशी मिळाली तर आमच्या मुली नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव करतील. सांगली जिल्ह्यात प्रथमच जवळपास 25 ते 30 मुली या ठिकाणी कुस्तीचे धडे घेत आहेत, परंतु या ठिकाणच्या कुस्ती केंद्राला अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही. प्रशासनाने याकडे वेळोवेळी मागणी करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तरी याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. कॅमेरामन सत्यजित सोबत चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.